गणी गणी बाळा उठ, अंघोळीसाठी पाणी काढून ठेवलंय, उठ उठ. तायडे उठून काय करू? आता शाळा बी नाही, झोपू दे मला. झोपू दे म्हणजे असं काय करतोय? उठ ना बाळा. ही आजी बी कुठं गेली आहे काय माहिती. छपरे साफ करायचे म्हणले मध्ये पण अजून तिचा पत्ता नाही, गायब झालीये कुठंतरी. जाना उठ ना, तिला शोधून ये ना. उठ ना गणी, असं काय करतोस बघ. पारू, हा आजी, चाय झाला ना मग तुझा? तुझ्यासाठीच थांबले होते बघ. आत्ता चाय बनवते आणि हा गरमागरम पराठे बी करते. मग असं कर, 2 कप जास्तीचा चाय टाक. का ग, कुणी येणार आहे का? घराचं छप्पर साफ करायचं होतं, त्यातूनच शेतीची बरीच कामं बाकीची पडली आहे, म्हणून मजुरीला गडी बघायला गेले होते. मिळाले का? अगं 2 गडी मिळाले, नशीब म्हणायचा माझा. नाहीतर हल्ली ना भांगलायला पण गडी सापडत नाहीत बघ. खरं आहे. अरे आदिनाथ, ए नंदी, पोरांनो आत या रे. ते मजुरीसाठी घरदार सोडून फिरत होतो, एवढं आजी दिसल्या. म्हटलं देव पावला, तेच घेऊन आल्या आम्हाला इथे. लय गरीब आणि गरजू आहेत ग ही पोरं. आणि ए नंदी, मला एक सांग, तुला कोणता काम जमेल रे? आजी, हे ना गोठा मस्त सांभाळतील. वय काय? होय ना नंदी? होय होय. आणि मग आदिनाथ, तू ना घराचा छप्पर साफ कर आणि मग शेतीची बाकीची कामं उरकून घे. हे बघा, ज्या दिवशी काम असेल ना त्या दिवशी तुम्हाला 250 रुपये मजुरी देईन आणि 2 वेळचं जेवण बी देईन. मंजूर आहे तुम्हाला? 250 म्हणजे किती? नाही नाही आजी, आम्ही मजुरीचे किमान 200 रुपये घेऊ. बाय माझे पारू, हा आदिनाथ ना मला एकदम भोळा सांबच वाटतंय बघ. नाही नाही आजी, हे बघा, तुम्ही द्याल ना तेवढी मजुरी मंजूर आहे आम्हाला, काय अडचण नाही. आजी, चांगले कामगार मिळाले आहेत हा आपल्याला. आता इथली समधी कामं झाल्याशिवाय यांना इकडनं कुठं जाऊ द्यायचं नाही काय. तर करायला ना रे सगळी कामं नीट. हा, हो, होय. गणी, चल बाळा अंघोळीला. चल 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 आजी, चल नाश्त्याचं बघूया. तुला छप्र म्हणतात का रे? ए, हा मामला डेंजर आहे हा. तू लवकर तिला मनव आणि इथून चल, मला परत शीण उचलायला लागलं ना तर बघ तू फक्त. गप रे. अरे काय गप? काय फरक पडतोय? आमच्या ब्रेकफास्ट, आमच्या नॅरीचं बघा. हा. पारू, ए पारू, पारू काय करतेस? डान्स करतेय. करायचंय का तुम्हाला बी? अरे इथे कसं काय डान्स करणार? ऍटलीस्ट म्हणजे इकडे. पारू, आदित्य सर काय करते? सर काय चाललंय तुमचं? तुम्ही इकडे कशा पायी आलात माझ्या माग माग? पारू यार, खरंच चुकलं माझं. प्लीज मला माफ कर पारू. पारू तू तिथे
का आली होतीस हे मी न जाणून घेताच तुझ्यावर ओरडलो, रागवलो, तुला वाटेल ते बोललो. खरंच चुकलं यार माझं. मला कळायला पाहिजे होतं तुझ्या मनातलं. आणि तू इकडे निघून आल्यानंतर मग मला कळलं सगळं. आय एम सॉरी यार पारू. नाही नाही, यांना कळलं तर नसेल ना ते डोळे माझे आहेत ते? का ते माझ्यावर रागवले, त्यामुळं मला वाईट वाटलं असं त्यांना वाटलं म्हणून ते आले असतील का? पारू, मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे. ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस. अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. दोघांमध्ये फरक आहे पारू. तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. नाही नाही आदित्य सर, कल्पनेत बी मला तिकडे बघू शकणार नाही. ज्या दिवशी त्यांना हे सत्य कळेल की ते डोळे माझे आहेत, त्या दिवसापासून ते माझं तोंड बी बघणार नाही. नाही नाही नाही, देवी आई त्यांना बोलल्या असतील जाऊन पारूला घेऊन ये म्हणून, म्हणून ते इकडे आले असतील. पण मला एक गुपित कळलंय. गुपित? कसलं गुपित? डोळ्यांचं गुपित. डोळे? कसले डोळे? आणि कुणाचे? पारू यार, असं काय करतेस? मला कळलं. त्या काजळाच्या लोगोवर जे डोळे आहेत ते तुझेच आहेत. इतके दिवस मी जिच्या शोधात होतो ती तूच आहेस. पारू, तू इकडे निघून आली आणि मग मला सगळे पुरावे मिळाले. मला जर आधीच कळलं असतं ना, मी तुला इकडे येऊच दिलं नसतं. पारू, असं खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम करता? लाज तरी वाटते का तुम्हाला प्रेम म्हणायला? आदित्य सर, आपल्या मैत्रीच्या नात्याला पट्ट्या लावलंय तुम्ही. सर, तुम्ही असा विचार करता, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता ह्या गोष्टीचा. अहो, तुम्हाला कळत नाही का तुम्ही मालक तर मी नोकर आहे? आदित्य सर, नाही नाही, मला एक सांगा ना तुम्ही. मी एवढे दिवस तुमच्या डोळ्यासमोर होते तरी सुद्धा माझे डोळे वळखता नाही आले. तुम्हाला तेव्हा नाही कळलं आणि आता तुम्ही याला प्रेम म्हणता? नाही 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 नाही, हे प्रेम नाहीये तुमचं. तुमचं प्रेम ना माझ्यावर नाही, माझ्या डोळ्यांवर आहे. समजा उद्या जर का माझ्या डोळ्यांना काहीतरी झालं तर तुमचं हे प्रेम आहे ना, ते असं छू मंतरवून उडून निघून जाईल कुठच्या कुठे. काय नाही, हे प्रेम नाहीये तुमचं. मला नकोय असलं प्रेम. तुम्ही आताच्या आता इकडे निघून जा. मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही. आदित्य सर, मी काय विचारतेय? का आलात तुम्ही इकडं? कशाला म्हणजे? मला तुझ्याशिवाय करमत नव्हतं म्हणून आलो यार. मला यावंसं वाटलं म्हणून मी आलो. मला या गावात यायची काय बंदी आहे का? मी कुठे येऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो यार. कुठेही फिरू शकतो मी. पण मला नाही यायचं तुमच्यासोबत. अरे यार पारू, असं काय करतेस? पारू, मी माफी मागितली आहे ना तुझे. प्लीज मला माफ कर आणि चल परत. पारू, आता पाडवा पण आलाय. प्लीज चल लवकर, तुला मी न्यायला आलो. आदित्य सर, केवढी कामं पडली आहेत आणि ही कामं सोडून तर मी नाहीच येऊ शकत. अरे कामाचं काय आहे पारू? अरे पारू, मी हाडाचा शेतकरी आहे. ही सगळी कामं करतो बघ मी. म्हणजे आपण दोघं मिळून करूया. थांब थांब, मी तुला मदत. हा, हेच का पाहिजे ना? अहो, असते काय का? हसते काय म्हणजे? आदित्य सर, हे तुमचं बिझनेस करणं एवढं सोपं नसतंय. शेतात काम करणं
हे मात्र खरं बोललीस तू. तुझ्या बोलण्यात ना तथ्य आहे. तसं बिझनेस करणं पण तितकं सोपं नाहीये, पण शेतीचं काम खऱ्या कष्टाचं काम आहे. म्हणजे बघ ना, असं एवढ्या उन्हातान्हात राबायचं, मला खरंच कमाल वाटते शेतकऱ्यांची. म्हणूनच आदित्य सर, आपण शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कष्टांची किंमत करायला पाहिजे. सर, आपण जे अन्न खातो ना, ते आपल्या ताटात येईपर्यंत शेतकऱ्यांपासून समण्यांचे कष्ट लागलेले असतात. त्यामुळं शेतकरी राजा जगला तरच आपण जगणार. खरं घ्यायचं लाडात आलात का? मी नाही येणार तुमच्यासोबत. अरे यार पारू, आता तर हसली ना. हसले म्हणून काय झालं? अरे हसली तर काय तर हे बघा, एखादा जोक झालं की माणूस हसतोय, आणि आता हे तुमच्या कापडांवर ना तर कोणी बी हसेल तुमच्यावर. काय झालं? काय झालं म्हणजे? त्यात काय नाही का हसले मग अशी? आदित्य सर, हे बघा, मी हसले म्हणून माझा राग गेला असं थोडीच आहे. मला यायचं नाही तुमच्या बरोबर. वय तिकडं बाजूला, माझा राग बी काही गेला ना, मी तुमच्या सोबत येणार नाही. काय अर्थ आहे यार पारू? काय करताय आदित्य सर? माझ्या माग माग कशा पाय येत आहे? हसतायत ना त्या. आई सर, आई. काय करताय तुम्ही? असं उचूट कुणाला बी हाय बाय करायचं नसतंय का? का म्हणजे ते बघा ना, हसतायत तुमच्यावर. त्यांना हसायचं तर हसू दे यार. हळू. हे बघ, त्यांना हसायचंय तर हसू दे. मी इथे तुला न्यायला आलोय आणि मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार, कळलं? अरे यार पारू, जा घराकडं. ये हा, पकडा. ये ये नंदी काय करतोय? अरे कोंबड्या, ये तू. थांब, मी तुला मदत करतो. काय कर आजी? अगं, हे काम तू यांना कसं पण सांगितलं आहेस? मग काय करू? या वयात आता मी काय कोंबड्यांच्या मागं धावू काय? आणि या नाही इथं कामासाठी कशा पाय ठेवलंय मी? नुसतं घरात बसून फुटकट खायला घालायला? दोन तास झालं पळायला लागलंय, पण एक कोंबडी धड गावना त्याच्या हातात. तायडे, या तू पण बस, लय मज्जा येते. तोस का? सावकाश. तुम्ही थांबा, मी पकडून दाखवते तुम्हाला. अहो, मानलं यार पारू तुला. पारू ताई, वहिनी, आत्या, मावशी, आजी नाही. थांब पारू, तुला ती आत्या आणि आजी वाटते का रे? हा, नको ती नाती जोडायला कशाला आलास? एक काम धडवत नाही. हा मोठा जरा मला बरा वाटतो या. पण हा लहान भाऊ बिनकामाचा आहे, खुडूक कोंबडीगत. तुमच्या कोंबड्याच बिनकामाच्या आहेत. माझ्या हातात असतं ना तर आज रात्रीच्या जेवणालाच वापरले असते. बरं, चला आता जेवायला. चला 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 चला.
हो मोहन, हो मी ते शेड्यूल बघितलेलं आहे. आणि हा, त्या ज्या मीटिंग्स आहेत ना त्या अतिशय महत्वाच्या आहेत. मला असं वाटतं तू पर्सनली अटेंड कर. हो हो हो, आपण दिवसभरात बोलत राहूच. ठीक आहे ठीक आहे. श्रीकांत, मला असं दामिनी, एक मिनिट, काहीतरी महत्वाचं बोलतोय. श्रीकांत, ह्या दिशा प्रकरणानंतर आहे ना आपल्या कंपनीची इमेज जपण्यासाठी आपल्याला गोष्टी जरा वेगात कराव्या लागणार आहेत. म्हणजे आता हे मी जो प्रपोजल पाठवलंय तुला ते जरा एकदा बघून घे. ही डील क्रॅक करणं खूप महत्वाचं आहे. तसं मी मोहनला सांगितलंय, तो पर्सनली ह्या सगळ्या मीटिंग्स अटेंड करणारच आहे. पण अरे मला फोन्स पण येत आहेत. अनेक फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. ग्रेट. पण त्यासाठी आपल्याला ही डील क्रॅक करावी लागणार आहे आणि सगळ्या कॉम्पिटिटर्सच्या नाकाखालनं ही डील घेऊन जावी लागणार आहे आपल्याला. येस. वहिनी, कॉम्पिटिटर्स म्हणजे दिशा पण येईल ना त्यात. तिला सुद्धा ही डील क्रॅक करायची असेल. नाही, मला फक्त एक शंका आली, ती मी व्यक्त केली. तेवढं कळतं मला, इतकी काही हुशार नाहीये मी. हुशार नाही, सॉरी, इतकी काही ढ नाहीये मी. पण तुझं बरोबर आहे दामिनी. दिशा सुद्धा ह्या कॉम्पिटिशन मध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार. कारण किर्लोस्करांची कॉम्पीट करावी इतकी तिची लायकीच नाहीये. करेक्ट. पण तू नको काळजी करूस दामिनी. मी कशाला काळजी करू? ज्यांनी काळजी करायला पाहिजे म्हणजे कंपनीचा मालक, तो तिकडे त्या मोलकरणीच्या मागे अशा गिरट्या घालत बसलाय. मी कशाला करेन काळजी? दामिनी, बरेच दिवस तू पार्लर मध्ये गेली नाहीस का ग? नाही, पण तुम्हाला कसं कळलं? मला असं वाटतं की तू आत्ताच्या आत्ता पार्लर मध्ये जायला पाहिजे. ताबडतोब जा, अजून सुंदर दिसशील ना, म्हणून म्हटलं. थँक्यू. कशी? ती गेली ना, बस तेवढंच हवं होतं मला. बरं, तू हे एकदा प्रपोजल बघून घे.